मैत्री, आकर्षण, प्रेम वरील तिन्ही गोष्टी भिन्न आहेत. त्यामुळे त्यात मिळणारा आनंद आणि अनुभव वेगवेगळा आहे. मैत्री, होय, मैत्री ही सगळ्यात आनंददायी गोष्ट आहे. त्यामुळे जास्तीत जास्त काळ या फेजमध्ये राहणं पसंत करतात. मी सुद्धा. हे नातं सेफ असतं, सुखदुःखात साथ देतं, दिवस की रात्र बघत नाही, मदत करतं. 2 पुरुष किंवा 2 स्त्रियांमध्ये असताना हे नातं सुंदर असतंच, पण एक पुरुष आणि एक स्त्रीमध्ये पण ते निखळ, वासनारहित असतं. एक स्त्री आणि एक पुरुष यांची दीर्घकाळ मैत्री राहते, पण त्यापैकी एकाच्या जरी मनात मैत्रीची सीमा ओलांडून आकर्षण निर्माण झालं तर मैत्री तुटू शकते. कारण दुसऱ्याच्या मनात ती भावना नसेल तर मी फक्त तुला एक मित्र, मैत्रीण समजलं आणि तू अशी निघाली. त्यामुळं खूपदा मैत्री टिकवण्यासाठी लोक मग ती भावना दाबून टाकतात. मैत्रीचं नातं कितीही सुंदर असलं तरी त्यात धोकाच नसतो असंही नाही. खूपदा पाठीत खंजीर खुपसणारे मित्रमैत्रीण असतात. आपल्या विरोधकांपेक्षा असं मित्रमैत्रीण भयानक नुकसान करून जातात. मानसिक, सामाजिक, आर्थिक. पुरुषांमध्ये तर मारामाऱ्या पण. पुढचं आहे आकर्षण. आकर्षण ही एक तीव्र भावना आहे. समोरच्याचं व्यक्तिगत देखणेपणा, गायनशैली, भाषण, नृत्य कौशल्य, लेखन, कोणताही गुणधर्म आवडून आपण त्या व्यक्तीच्या प्रेमात पडलो असं तीव्रतेनं वाटतं. त्या व्यक्तीच्या सतत संपर्कात राहण्याचा, त्याला फॉलो करण्याचा प्रयत्न होतो. रात्रीची झोप उडते, माणूस बेचैन होतो. त्या व्यक्तीशिवाय अन्न गोड लागत नाही. आपली आवडती व्यक्ती इतर कोणाच्याही संपर्कात आलेलं सहन होत नाही. म्हणजे तुम्ही त्या व्यक्तीच्या आकर्षणात असता. आकर्षण तुम्हाला नेहमी बांधून ठेवण्याचा प्रयत्न करते. समजा त्या दोघात अफेअर झालं तर काय होतं? खूप देखण्या स्त्रीवर भाळून तुम्ही अफेअर केलं आणि तिचा स्वभावच कुरूप असेल तर काय करणार? ब्रेकअप. तिसरी गोष्ट प्रेम. खूपदा प्रेम आणि आकर्षण यामध्ये आपण गल्लत करतो. प्रेमात आकर्षण असतं, पण तो पॅनिक झटका नसतो. प्रेम स्थिर असतं आणि मनाला शांती देतं. एकमेकांना मोकळीक आणि मुक्तता देतं ते प्रेम. एकमेकांच्या सहवासात एकमेकांना समृद्ध करतं ते प्रेम. एकमेकांना गुणदोषासकट स्वीकारतं ते प्रेम. एकमेकांना खुलवत नेतं ते प्रेम. प्रेम तुम्हाला बांधत नाही, चिरकाल आनंद देतं, तुमची काळजी करतं. पण तरीही घरच्यांच्या काही कारणांमुळं किंवा दोघंही विवाहित आहेत आणि अफेअरची कल्पना येऊन कुटुंब तुटत असेल तर दूर राहणं म्हणजे धोका नव्हे. प्रेम असेल तर आपण समोरच्याचा, सुखाचा अधिक विचार करतो. प्रेम ही तरल भावना आहे, पण त्याला फिल्मी किंवा पुस्तकी बनवणं चुकीचं आहे. मैत्री करणं आपल्या हातात असतं, पण प्रेम आणि आकर्षण व्यक्तीच्या आयुष्यात कधी कसं प्रवेश करतं हे त्यालाही कळत नाही.